नमस्कार सेविकाताईंनो, पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच अशा अडचणीविषयी जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिली अडचण म्हणजे जो नवीन अपडेट होता 20.3.2 हा अपडेट केल्यानंतर आपल्याला हजेरी भरण्यास अडचण येत आहे. कारण अ, ज्यावेळेस हे आपण अपडेट केलं त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर हे ओपन करत आहोत, त्यावेळेस आपलं पोषण ट्रॅकर हे ओपन होत नाही आणि आपल्या हेल्परची प्रोफाईल ओपन होत आहे आणि हजेरी भरली जात नाही. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा जो प्रोत्साहन भत्ता असतो ₹500 आणि ₹250 यासाठी आपल्याला आपली जी डेली ट्रॅकर असते हजेरी, ती आपल्याला कमीत कमी 21 दिवस ही ओपन म्हणजे उघडलेली दाखवावी लागते. तर ह्या अपडेटनंतर सरळ पोषण ट्रॅकर ओपन केले की लगेच हेल्परची प्रोफाईल ओपन होत आहे आणि हजेरी ही भरली जात नाही. तर या हजेरी आपण कशी भरायची त्यावर मी छोटासा उपाय तुम्हाला सांगणार आहे. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आपण पोषण ट्रॅकरमध्ये सेविका आणि मदतनीसची प्रोफाईल ही अद्ययावत करायची नाही. तर प्रोफाईल हे अद्ययावत करणे हे सर्व सेविका मदतनीस ताईंसाठी बंधनकारक आहे. परंतु खेडोपाड्यामध्ये बऱ्याच अशा अडचणी येऊन राहिल्या, जसे की त्यांच्याकडे जुने आधार कार्ड असणे, अपडेट न केलेले आधार कार्ड असणे किंवा हेल्पर आहेत त्यांच्याकडे मोबाईल नसणे. मोबाईल नसेल त्यावेळेस ईमेल आयडी देखील नाही. तर अशा बऱ्याच अशा अडचणी येत आहे आणि आधार अपडेट करायला गेलो तर आपल्याला कमीत कमी 10 ते 12 दिवस हे लागत आहे. तर अशा वेळेस आपण हजेरी भरायची कशी? तर त्यावर मी छोटासा उपाय सांगणार आहे. परंतु त्याचबरोबर आपण प्रोफाईल देखील अद्ययावत करून घ्यायची. तर हे बघा, मी ज्या सेविकेताईची अडचण आहे की हजेरी ही मागच्या 5 ते 6 दिवसापासून ही हजेरी भरली जात नाही. तर त्यांचा मी तो मोबाईल नंबर आणि पिन टाकून हे पोषण ट्रॅकर मी ओपन करून घेणार आहे. तर हे बघा, त्यांचं पोषण ट्रॅकर मी ओपन केलं आणि ओपन केल्याबरोबरच लगेच आपल्याला इथं हेल्परची प्रोफाईल दाखवत आहे. म्हणजे हेल्परची माहिती पूर्ण करण्यास सांगत आहे. तर हेल्परची माहिती जर तुमच्याकडे अद्ययावत असेल, आधार कार्ड अपडेट केला असेल आणि Google आयडी जर तुम्ही बनवलेली असेल, तर ही पूर्ण माहिती भरायची आहे आणि सबमिट करायची. सबमिट केल्यानंतर आपल्याला जे हेल्परची माहिती आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा 1 तासानंतर म्हटलं आहे, परंतु नेटची अडचण असल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती अद्ययावत होणार आहे. तर अशा वेळेस बऱ्याच अंगणवाडी सेविकांना ही अडचण येत आहे, की आपले हजेरीचे कमी दिवस भरता तर हजेरी आपण भरायची कशी? तर यावर मी छोटासा उपाय सांगणार आहे. तर आपण ही प्रोफाईल जी हेल्परची प्रोफाईल ओपन झाली आहे, तर आपल्याला इथं पॉवर ऑफ म्हणायचं आहे. म्हणजे आपल्याला लॉग आउट व्हायचं आहे आणि पुन्हा पोषण ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचं आहे. तर आपल्याला सर्वप्रथम डाटा बंद करून घ्यायचा आहे. डाटा बंद करून घेतल्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपलं ओपन होणार आहे. त्यानंतर आपल्याला जर बेनिफिशरीमध्ये माहिती जर भरायची असेल, तर अशा प्रकारे आपल्याला बेनिफिशरीमध्ये देखील ज्या नवीन नोंदणी असतात त्या अशा प्रकारे आपण डाटा बंद करून पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण नवीन नोंदणी देखील करू शकतो. जे नवीन नोंदणी आहे ती आपण सर्व लाभार्थ्यामध्ये इथं करू शकतो. त्यानंतर आपल्याला हजेरी देखील आपण डेली ट्रॅकरमध्ये जाऊन आपण हजेरी देखील अशा प्रकारे ओपन करून भरू शकतो. परंतु आपल्याला पहिले डाटा बंद करून घ्यायचा आहे. डाटा बंद करून आपल्याला म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये मोबाईल नंबर, पिन टाकून ओपन करून डाटा लगेचच बंद करायचा आहे. त्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व अशा प्रकारे आपले फोटो देखील इथं आपण फोटो देखील काढू शकतो. त्यानंतर फोटो काढल्यानंतर अशा प्रकारे हे ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर आपल्याला बॅक व्हायचे. बॅकनंतर आपल्याला पूर्ण हजेरी ही भरून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हजेरी भरून घ्यायची. हजेरी भरून आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर हे बघा, आपली हजेरी आणि ॲक्टिव्हिटी ही भरली गेलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा बेनिफिशरीला जायचं आहे. बेनिफिशरीला गेल्यानंतर आपल्याला हे बघा, ओपन करून बघायचे. त्यानंतर जर आपली जी आपण माहिती भरलेली आहे ती आपल्याला इथं ढगाच्या चिन्हामध्ये दाखवणार. तर त्या ढगाच्या चिन्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर हे बघा, आपली अटेंडंट म्हणजे जी हजेरी ती भरली गेलेली आहे. तर ती आपल्याला इथं आता सर्व्हरला पाठवायची. तर आपल्याला इथं स्टार्ट म्हणायचं आहे. तर अशा वेळेस आपल्याला पुन्हा डाटा हा आपल्याला चालू करायचा आहे. तर आता डाटा चालू करायचा आहे आपल्याला. तर आपण आता डाटा चालू करून घेऊया. डाटा चालू करून घेतल्यानंतर हे बघा, आपलं स्टार्ट बटन आपल्याला क्लिक करायचं आहे.
स्टार्ट बटन क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं जी सर्व्हरची माहिती आहे म्हणजे आपली हजेरी ही भरली गेलेली आहे. तर हा पर्याय मी फक्त आपली हजेरी भरली जावी या हेतूने केलेला आहे. तरी आपण पोषण ट्रॅकरमध्ये लवकरात लवकर सेविका आणि मदतनीस ताईंची प्रोफाईल ही अद्ययावत करून घ्यायची आहे. परंतु जर जे आधार कार्ड आहे ते अपडेट करायला उशीर लागत असेल आणि आपली हजेरी ही जर 21 दिवस पूर्ण झाली नाही, तर आपल्याला प्रोत्साहन राशी मिळणार नाही. म्हणून आपण तात्पुरतं अशा प्रकारे हजेरी भरून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर प्रोफाईल देखील अपडेट करून घ्यायची आहे. तर मी जे तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला, ते तुम्हाला नक्कीच समजले असेल अशी आशा करते. धन्यवाद.